नमस्कार. तुम्हालाही माझ्यासारखे कोकणी पदार्थ आवडत असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक आणि पौष्टिक असा खास पदार्थ वालाचे बिरडे. मोड आलेल्या वालांपासून बनवलेली ही उसळ ओला नारळ, कोकम आणि खास कोकणी मसाल्यांमुळे अतिशय चवदार लागते. वालाचे बिरडे बनवताना खास टिप्स सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. अगदी स्टेप बाय स्टेप आज आपण ही रेसिपी बघणार आहोत. इथे मी एक मोठी वाटी कडवे वाल घेतलेले आहेत. साधारण गडद पिवळा हलकासा ब्राऊन रंगाचे हे कडवे वाल असतात. दुसरे जे असतात त्याचा आकार आणि रंग वेगळा असतो. पिवळसर रंगाचे असतात त्याला पावटा म्हणतात. दोन्हींमधला फरक तुम्हाला व्यवस्थित समजावा त्यासाठी इथं मी सांगितलेलं आहे. इथे मी एक मोठी वाटी कडवे वाल आदल्या दिवशी सकाळी भिजत ठेवले होते. कडवे वाल व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 ते 1.5 दिवस आपल्याला व्यवस्थित कडवे वाल भिजत ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथं कडवे वाल व्यवस्थित भिजलेले आहेत. व्यवस्थित भिजल्यामुळे मोड छान येतात. त्यामुळे वाल आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. फरक तुम्ही बघू शकता. भिजल्यानंतर कडवे वाल अगदी दुप्पट ते तिप्पट फुललेला आहे. जर कडवे वाल व्यवस्थित भिजलेले नसतील तर मोड येणार नाही. सर्वात महत्त्वाची टिप आहे, कृपया लक्षात ठेवा. इथे कडवे वाल मी पुन्हा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. जेव्हा आपण त्यांना मोड आणू तर वालांना वास लागू नये त्यासाठी आपल्याला ही एक्स्ट्राची स्टेप करायची आहे. यामध्ये राजमा होता, तो मी काढून घेतलेला आहे. इथे मी टोपलीमध्ये मोड आणणार आहे. तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा कडवे वाल बांधून त्यानंतर मोड आणू शकता. मात्र टोपलीमध्ये ठेवल्यामुळे हवा ही खेळती राहते आणि अजिबात कडव्या वालांना वास लागत नाही, व्यवस्थित मोड येतात. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. स्वच्छ धुतल्यानंतर कडवे वाल आपल्याला 5 मिनिट मोकळ्या हवेमध्ये ठेवायचे आहेत. वालांना नीट मोड येण्यासाठी खास टिप्स आहे. 1 ते 1.5 दिवस वाल आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला मोड आणण्याकरता ठेवून द्यायचं आहे. किंवा तुम्ही अशा पद्धतीने टोपलीमध्ये सुद्धा मोड आणू शकता. जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल त्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. वालाला मोड कसे आणायचे ते बघूया. त्यानंतर 24 तासांसाठी आपल्याला हे वाल मोड आणण्याकरता ठेवून द्यायचे आहे. 24 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान मोड आलेले आहे. मात्र प्रत्येक वालाला मोड आलेला नाही. मला हवे तसे मोड आलेले नाही. पुन्हा मी 5 ते 6 तास झाकण ठेवून पुन्हा मोड आणण्याकरता हे वाल ठेवले होते. इथं बघू शकता अगदी परफेक्ट मला जसे हवे होते तसेच अगदी मोड आलेले आहेत. टोपलीमध्ये वाल आपण मोड आणण्याकरता ठेवला होता तर अजिबात वालाला कुठेही वास लागलेला नाही किंवा वालसुद्धा चिकट झालेला नाही. जवळून मी तुम्हाला दाखवते अगदी ठसठशीत असे मस्त वालाला मोड आलेले आहेत. आता आपल्याला वालाची साल काढून घ्यायची आहेत. त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये वाल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर कोमट पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट भिजत ठेवायचे आहे. वालाची साल अगदी सहज निघतात. गरम किंवा कोमट पाण्यात भिजत घाला. वेळ कमी लागतो, शिवाय पटापट साल वेगळी होतात. 10 ते 15 मिनिट व्यवस्थित वाल आपल्याला भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर आपण साल काढून घेऊया. हे वाल तुम्हाला कोणत्याही किराणा शॉपमध्ये सहज मिळू शकतात. त्यांना सांगायचं की कडवे वाल द्या, ते व्यवस्थित तुम्हाला काढून देतील. दुसऱ्या भांड्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे. आता वाल आपण पटकन सोलून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने साल आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथं मी कोमट पाण्यामध्ये वाल भिजत ठेवल्यामुळे पटापट साल वेगळी होत आहे. आता साल काढताना माझ्या मुलीने मला बघितलं, तिला हे काम खूप इंटरेस्टिंग वाटलं तर ती सुद्धा मला मदत करत आहे. 3 वर्षाची माझी मुलगी आहे, मिश्का नाव आहे तिचं. जर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किंवा छोट्या छोट्या कामांमध्ये मुलांना इन्व्हॉल्व केलं तर त्यांचा स्क्रीन टाइम सुद्धा कमी होतो. तुमच्या घरात लहान मुलं आहेत का आणि तुम्हाला ते कामात मदत करतात का? कमेंट करून नक्की सांगा. थोडा वेळ का होईना पण तिने मला छोटीशी मदत केली आणि खरंच असं मुलं लहान लुडबुड करतात. आपल्याला सुद्धा आवडतं आणि त्यांना सुद्धा मज्जा येते. ती तर निघून गेली. नंतर मी उरलेलं काम पूर्ण केलं. इथे मी सर्व वालांची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहे. पाण्यात भिजत ठेवले नाही तर रंग त्याचा काळपट होतो. पाण्यात घातले की रंग अजिबात बदलत नाही. तुम्ही बघू शकता अगदी काजूप्रमाणे पांढरे शुभ्र आपले वाल दिसत आहेत. जे वाल खराब असतील ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत. आता इथं मी अर्धे वाल काढून घेतले. आता उरलेले जे वाल आहेत ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. पाण्यामध्येच ठेवा. 2 ते 3 दिवस अजिबात खराब होणार नाही आहे त्या स्थितीमध्येच वाल राहतात. एक मोठी वाटी मोड आलेले वाल घेतले. त्यामध्ये पाणी घालायचं आहे, थोडंसं मीठ आणि तेल घालायचं आहे. वाल आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. वाल शिजतोय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. वाटण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 2 मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतले. 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 1 टोमॅटो बी काढून कट करून घेतला, कोथिंबीर. त्यानंतर अर्धी वाटी इथं मी ओला नारळ घेतलेला आहे. वाटणासाठी ताजं नारळ वापरल्यामुळे कोकणी चव येते. नक्की ट्राय करा.
जर तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल. सुकं खोबरं आधी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा, म्हणजेच थोडीफार का होईना ओल्या नारळाची चव येते. इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. सर्वात आधी आपण कांदा भाजून घेऊया. थोडंसं तेल आणि मिठाचा वापर करूया. व्यवस्थित कांदा भाजला जातो. कांदा 50% भाजल्यानंतर आपण इतर साहित्य घालूया. इथं ओलं नारळ, अद्रक, लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपण हे वाटण भाजून घेतलेलं आहे. सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर आणि टोमॅटो घालून 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचं आहे. रंग तुम्ही बघू शकता, हलकासा गोल्डन रंग आलेला आहे. गॅस बंद करूया. भाजून झाल्यानंतर सर्व साहित्य पूर्णपणे थंड करायचं आहे. त्यानंतरच आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये आपल्याला सर्व साहित्य थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथं वालसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. वाल शिजवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, जास्त शिजवू नका. जर वाल जास्त शिजला तर मऊ होतो आणि चव बिघडण्याची शक्यता असते. बरेच जण कुकरला सुद्धा शिजवून घेतात, मात्र आपल्याला अंदाज येत नाही, ओव्हर कुक होण्याची शक्यता असते. पॅनमध्ये किंवा कढईमध्ये अशा पद्धतीने शिजवा, म्हणजे व्यवस्थित तो शिजतो. गॅस बंद करूया. साहित्य सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे. मिक्सरला वाटण तयार करून घेऊया. आता याच पॅनमध्ये मला वालाचं बिल्ड करायचं आहे, त्यामुळे मी वाल दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला. आता पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तयार केलेलं वाटण घालूया. कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे. 2 ते 3 मिनिट वाटण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूया. आता माझ्याकडे तर कोकणी मसाला नाही, जे मसाले आहे त्यातच मी हे वालाचं बिल्ड बनवणार आहे. इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा धने पावडर, अर्धा चमचा घरगुती गरम मसाला आणि थोडासा हिंग घातलेला आहे. आता सर्व पावडर मसाले आपण वाटणामध्ये घालूया आणि व्यवस्थित जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत. मसाला परतत असताना मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे. मसाला व्यवस्थित परतला जातो. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. कोकणातील पारंपरिक आणि पौष्टिक असा हा खास पदार्थ वालाची बिरडे किंवा वालाची उसळ म्हणून ओळखला जातो. ओला नारळ, कोकम आणि खास कोकणी मसाल्यांमुळे अतिशय चवदार लागतो. सण वार, श्रावणातील उपवासाचे दिवस किंवा खास जेवणात हा पदार्थ कोकणामध्ये हमखास केला जातो. थोडासा तिखट, आंबट आणि हलकासा गोडसर असा संतुलित स्वाद हे या पदार्थाचं वैशिष्ट्य आहे. आता तेल सुटेल तोपर्यंत आपण हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मस्त तेल सुटलेलं आहे. कमीत कमी मसाले आणि तेल वापरून आज आपण वालाचं बिल्ड तयार करत आहोत. बारीक चिरलेला भरपूर कोथिंबीर घालूया. वाटणामध्ये सुद्धा आपण कोथिंबीर घातला होता. मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. यामध्ये आपण शिजवलेला वाल घालूया. आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. वाल शिजवताना जितकं पाणी मी घातलेलं होतं तितक्याच पाण्यामध्ये हे वालाचं बिल्ड मी बनवणार आहे. अजिबात एक्स्ट्राचं पाणी यामध्ये घालायचं नाही. आता यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा गूळ पावडर, त्यानंतर चिंच घालायची आहे. माझ्याकडे कोकम नव्हतं म्हणून मी चिंच घातलेली आहे. तुमच्याकडे असेल तर कोकमचाच वापर करा. मस्त कोकणी चव आपल्या पदार्थाला येते. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 8 ते 10 मिनिट वालाचं बिल्ड शिजवून घ्यायचं आहे. इथं 8 ते 10 मिनिट झालेले आहेत. रंग तुम्ही बघू शकता. बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि मस्त गरमागरम वालाचं बिल्ड, वालाची उसळ सर्व करूया. माझ्याकडे कोकणी मसाला नसल्यामुळे मी घरगुती गरम मसाला वापरलेला आहे आणि कोकम नसल्यामुळे चिंच वापरलेली आहे. जर तुमच्याकडे कोकणी मसाला आणि कोकम असेल तर आवर्जून वापरा, नाहीतर या पद्धतीने सुद्धा अप्रतिम वालाचं बिल्ड बनवून तयार होतं. अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये आज आपण वालाचं बिल्ड तयार केलेलं आहे. गरमागरम भाताबरोबर आणि भाकरीबरोबर अप्रतिम लागतं. अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा अधिक चवदार लागतं. वालाचं बिल्ड मी माझ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.